अजय हंडे, शिंदेवाडी गावामध्ये काय कामं झालेली आहेत, काय प्रश्न प्रलंबित आहेत? तसं पाहायला गेलं तर शिंदेवाडी गावामध्ये अतुल बेनके साहेबांनी खूप कामं केलेली आहे. अगदीच तळागाळातल्या माणसांपर्यंत पण ते पोहोचलेले आहे. आम्हाला याचाच अभिमान आहे की आमच्या छोट्या छोट्या गोष्टी पण ते छोट्या छोट्या गोष्टींचं पण प्रॉब्लेमचं सोल्युशन हे अतुल बेनके यांच्याकडेच निघालं जातं. आणि आमचा मेन प्रश्न असा आहे की पाण्याचा. इथे सामान्य महिलांना पाण्यासाठी खूप स्ट्रगल करावं लागतं. जर पाण्याचा प्रश्न सोडवला गेला ना तर मला नाही वाटत आमच्या गावातल्या महिला कधी अतुल साहेब बेनके यांना विसरू शकतील. म्हणजे पाण्यासाठी खूप स्ट्रगल केलं आहे इथे लोकांनी आणि शेतकरी वर्गाला तर पाण्याची खूपच गरज आहे. मार्चनंतर आम्हाला पाण्यासाठी खूप स्ट्रगल करावं लागतं. खूप लांबून पाणी आणायला लागतं. जर पाण्याचा प्रश्न सुटला गेला तर एक माणूस म्हणून आमच्या गावच्या म्हणजे जे सामान्य लोक आहेत एक माणूस म्हणून कधीच अतुल साहेब बेनकेंना विसरणार नाही. आता सध्या निवडणूक सुरू आहे, तुम्हाला माहितीच असेल महाराष्ट्र विधानसभेची, आणि आपल्याला एक कोणाला तरी आमदार करून विधानसभेमध्ये नेतृत्व करण्यासाठी पाठवायचं आहे. बरेच जण रिंगणामध्ये आहेत निवडणूक लढवण्यासाठी. कोण आमदार व्हावेत, काय वाटतं आणि का व्हावेत हे काय? मी असं सांगेन, मी जो अभ्यास केला आहे मी असं सांगेल की ह्या वर्षी ह्या निवडणुकीत आमदार हे अतुल साहेब बेनकेच व्हावेत. त्याचं कारण असं आहे की अतुल साहेब बेनके यांना एका फोनवर मी जवळून पाहिले. माझा भाऊ सरपंच आहे, त्यासाठी नाही सॉल्व करतो, म्हणून असं आम्हाला वाटतं की अतुल साहेब बेनकेच आमदार व्हावेत. शिंदेवाडीमध्ये काय काय प्रश्न प्रलंबित आहेत काय सांगा? मला एवढं माहिती नाही, पण कामं चांगली झालेली आहेत सगळी. म्हणजे गावाचा विकास चांगल्यापैकी झालेला आहे. म्हणजे आमचा सरपंच आहे ना, त्यांनी चांगल्यापैकी विकास केलेला च्या माध्यमातून. आता आपल्याला आमदार निवडून द्यायचा आहे. बरेचसे उमेदवार रिंगणामध्ये आहेत, ही निवडणूक लढवत आहेत. तर कोणत्या उमेदवाराला तुम्हाला आमदार करावं वाटेल काय सांगा? अतुल दादा बेनके आहेत. अतुल बेनकेच का? नाही, बेनके म्हणजे आमच्या गावचा विकास त्यांनी बराच म्हणजे जास्त प्रमाणात केलाय ना, त्यामुळं. काय तुमचं नाव? यास्मिन आसिफ पठाण. आता आपल्याला आमदार निवडून द्यायचा आहे, कोणाला आमदार करावं वाटेल? अतुल बेनके साहेब. अतुल बेनकेंनाच का? कारण त्यांनी चांगले कामे केले आहेत. आमच्या इथं पाण्याची सुविधा केली, चांगले लाईटीचे कामं केले चांगले व्यवस्थित. महिलांसाठी काय कामं केली आहेत काय? महिलांसाठी आम्हाला इथं सगळे मिटिंगा चांगले होतात. आमचे देवाचे कामं त्यांनी चांगले केलेत. अजून पाण्याचे आम्हाला सगळं काही उन्हाळ्यात अडचण आली, त्यांनी पाण्याचे ते सगळे त्यांनी टाकी लावून वर टँकरची सुविधा करून दिलेली आहे. सगळे व्यवस्थित. शिंदेवाडी गावामध्ये कोणता मोठा प्रश्न होता तो की सुटला गेलाय? आमचा पाण्याचा प्रश्न मोठा होता, तो सुटलाय. पाण्याचा सुटलाय. आम्हाला लाईटीचे प्रॉब्लेम होते, लाईटीचे प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेले आहेत. एवढेच. आज ते गावामध्ये आले होते, काय आश्वासन दिलं? आम्हाला त्यांच्याकडून चांगली अपेक्षा भेटली आहे. आम्हाला त्यांच्याकडून म्हणजे कसं जे गावात हे होणार आहे, सुविधा होणार आहे, त्यांच्याकडून आपल्याला आपुलकी भेटली आहे, तेच आम्हाला अभिमान वाटला आहे त्यांचा. काय काय विकास कामं झालेत, काय बाकी आहे? भरपूर विकास केला त्यांनी आमच्या गावचा. काय प्रश्न प्रलंबित आहे, मागणी काय केली? मागणी काय, पाणी आम्हाला उन्हाळ्यात पाण्याचा जास्त मोठा प्रॉब्लेम असतो आणि त्यांनी तरी टँकर वगैरे पुरवले आम्हाला. तर पाण्याचाच तेवढं प्रश्न सोडवला. 2024च्या निवडणुकीत कोण आमदार व्हावं काय वाटतं? अतुल बेनके. अतुल बेनकेच का व्हावे? कारण ते गरिबांसाठी पण चांगले आणि सगळ्यांचा विकास घडवून आणतील.